आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। राज्यामध्ये महायुतीला मिळालेल्या विजयाचं श्रेय देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करा, आम्ही बिनशर्त पाठिंबा देऊ। रासपचे आमदार रत्नाकर गुट्टेंचं भाजपला आवाहन। महायुतीला मिळालेलं बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही, जनतेने दिलेली ताकद कमी असली तरी आम्ही लढणार, संजय राऊत यांचा हल्लाबोल। निकाल लागताच अधिकाऱ्यांकडून दादा फडणवीसांच्या भेटीगाठी, भाजप शासित राज्यांच्या निवडणूक आयोगाचा वेगळा न्याय, संजय राऊतांचा हल्लाबोल। दिल्लीमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली। संसदेमध्ये झालेल्या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे सुद्धा उपस्थित। रणजितसिंह मोहिते पाटलांचा भाजपने राजीनामा घ्यावा, रणजितसिंह निंबाळकर यांची मागणी। तर 30 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचं काम न दिसल्यामुळे रामराजे यांना जनतेने नाकारलं, निंबाळकरांची टीका। शिंदेंची मुख्यमंत्रीपदी आणि अर्जुन खोतकरांच्या मंत्रिपदासाठी शिवसैनिकांचं जगदंबा मातेला साकडं, बबनराव लोणीकरांच्या मतदारसंघातीलच पदाधिकाऱ्यांनी साकडं घातलं। आमदार दत्तात्रय भरणे यांना इंदापूरमध्ये धक्का, नगर परिषदेचे गटनेते गजानन गवळींनी भरणे यांची साथ सोडली। माजी उपनगराध्यक्ष भरत शहांसोबत राहण्याचा गवळी यांचा निर्णय। आमदार किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी दर्ग्यावर चढवली चादर, किशोर पाटलांना मंत्रिपद मिळण्याची तालुकावासियांची इच्छा। खेडचे आमदार बाबाजी काळे विधानभवनाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक, 3 वेळा आमदार असलेल्या दिलीप मोहितेंचा बाबाजी काळे यांच्याकडून पराभव। माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजित पाटील यांचा उसाची मुळी देऊन शेतकऱ्यांकडून सत्कार, उसाला 3500 रुपयांचा दर दिल्यामुळे शेतकऱ्यांनी आभार मानले। ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावेत, नव्या मुख्यमंत्र्यांनी जरांगेंच्या दबावाला बळी पडू नये, जरांगेंच्या आंदोलनाच्या इशारानंतर बबनराव तायवाडे आक्रमक।